जय जगदंब. मी माहूरगड तांबुलवाला. ते पाठीमागे जे बघताय तुम्ही ते सती अनुसूया मातेचं मंदिर आहे आणि ते अत्री ऋषींचं. तर आपण जातोय आता खाली इकडे सती अनुसूया मातेच्या पाठीमागून आत्रेय कुंडाकडे. या कुंडावर अत्री ऋषींनी तपश्चर्या केली. तोच कुंड आपण आता भक्तांपर्यंत पोहोचवणार आहोत. आपण दर्शन घेणार आहोत त्या कुंडाचं. आत्रेय कुंडाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. सोबत आपले मामा रेणुकादेवीचे मुख्य गाभारा पुजारी भवानीदास रेणुकादास भोपी पाटील, तसेच आमचे दिलीप पाटील, कृष्णादाजी व आमचे सहकारी नवल भाऊ वानखिडे, आम्ही सगळेजण मिळून आत्रेय कुंडाकडे जातोय. रस्ता कठीण आहे. भक्तांनी व्हिडिओमार्फतच दर्शन घ्यावे ही नम्रतेची विनंती. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, त्यावेळेस माहूरगडावर जो पंचकोशीचा वेढा होतो त्यावेळेला भक्तगण या मार्गाने भ्रमण करतात. त्यावेळेला तुम्हाला या कुंडाचं दर्शन नक्कीच होईल. आत्रेय कुंडावर आपण पोचलेले आहोत. ओम नमः शिवाय. अत्रि ऋषी महाराज की जय. वा, अतिशय स्वच्छ आणि पवित्र असं हे ठिकाण आणि पाणी बघू शकता तुम्ही. आत्रेय कुंडाचं जल असं म्हणतात की याच कुंडातील जल शिंपडून ब्रह्मा विष्णू महेश यांना बालस्वरूप देण्यात आलं होतं. ज्या वेळेला सती अनुसूया मातेचं सतीत्व हरण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश अवतरले होते, त्यावेळेला त्यांना जे बालरूप देण्यात आलं ते याच कुंडातील जल शिंपडून देण्यात आलं असं म्हणतात. जय जगदंब.